हॅलो फॅमिली. सुरुवात केली होती बड्डेच्या डेकोरेशनपासून, पण काय करावं कसं करावं काहीच समजत नव्हतं. म्हटलं सगळे फुगे फुगून घेऊया आणि नंतर पुढे बघूया. नंतर एक एक करून सगळ्यांना जमा केलं हाताखाली आणि म्हटलं डेकोरेशन करूया, जी आयडिया येईल तसं करत जाऊया. आणि त्यानुसार सगळे कामाला लागले होते. असं काहीसं डेकोरेशन झालं होतं आमचं बड्डेचं. कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. ही आहे आमची बड्डे गर्ल, हा आहे तिचा पेपा पिगचा केक. बड्डे गर्ल तयार झाली होती दादाने म्हणजेच आयुषने दिलेला ड्रेसने. कशी दिसते ती पण सांगा. आणि एक एक करून सगळेजण पाहुणे यायला लागले होते. बड्डेसाठी सगळे खूप एक्सायटेड होते आणि अशा प्रकारे सगळेजण जमा होऊन सुरुवात करणार होतं आता बड्डे सेलिब्रेशनची. चला तर मग करूया बड्डे सेलिब्रेशन. सगळेजण खूप खुश आहेत आणि बड्डे गर्ल तर विचारायलाच नको किती खुश आहे. नंतर सगळेजण बसले होते जेवायला. जेवणामध्ये होती बिर्याणी, व्हेज पण आणि नॉनव्हेज पण. आणि हे दोघं तर एक नंबरचे भुक्कड आहेत, काय बोलावं ह्यांना. आणि हे आहेत बड्डे गर्लचे गिफ्ट्स, ते घेऊन ती खूप खुश होती. चला